नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, कोणत्याही आजारांच्या किंवा व्याधींच्या लक्षणांच्या टप्प्यामध्येच त्याचं वेळेवर निदान होणं हे गरजेचं आहे आणि अशा वेळी रोगनिदान चाचण्या या महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि रोगनिदान चाचण्या म्हटलं की कृष्णा डायग्नोस्टिक्स याचं नाव ओघाओघाने येतंच, कारण कृष्णा डायग्नोस्टिक्स हे रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं आणि विश्वासू अग्रणी नाव म्हणून ओळखलं जातं. याच कृष्णा डायग्नोस्टिक्स विषयी आपण जाणून घेणार आहोत. कृष्णा डायग्नोस्टिक्स हे देशभरात रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामध्ये एक विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणून कार्यरत आहे. तसंच कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकारं तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. देशभरात 17 राज्यांमध्ये कृष्णा डायग्नोस्टिकची 2,500हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. तसंच आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांनी सज्ज 4,000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणं हे कृष्णा डायग्नोस्टिक्सचं वैशिष्ट्य मानलं जातं. तसंच रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि टेलिरेडिओलॉजी आणि कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या कृष्णाच्या वेगवेगळ्या केंद्रांच्या मार्फत केल्या जातात. कृष्णा हे देशभरातील Tier 2 आणि 3 या शहरांमध्ये संकलन केंद्र सुरू करत आहे, ज्यामुळे अचूक आणि वेळेवर केल्या जाणाऱ्या निदानामुळे रुग्णाला जीवनदान मिळू शकतं. अशाच कृष्णा डायग्नोस्टिकच्या सेवा गुणवत्ता आणि वाटचालीबद्दल बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांविषयी जाणून घेऊयात चर्चेआधी. तर कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये डॉक्टर मनीष कारेकर हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. तसंच डॉक्टर मनीष कारेकर हे मागील 2 वर्षांपासून कृष्णा डायग्नोस्टिकशी संबंधित आहेत, जोडले गेलेले आहेत. तसंच त्यांचा या क्षेत्रातल्या गेल्या 17 वर्षांहून अधिकचा अनुभव त्यांना आहे. पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान ज्या चाचण्या असतात या चाचण्यांमधले ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तसंच कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या देशभरातल्या सगळ्या सेंटर्समधून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी चाचण्यांसंबंधित सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती डॉक्टर मनीष कारेकर यांच्याकडे आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आणि या भागात आपण जाणून घेणार आहोत लिव्हर संबंधीचे आजार, विकार आणि त्यावर कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये कुठल्या प्रकारच्या रोगनिदान चाचण्या उपलब्ध आहेत त्याविषयी. डॉक्टर मनीष, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टर, मुळात लिव्हर किंवा यकृत याचं कार्य आपल्याला कसं सांगता येईल? लिव्हर हे लंग्सच्या खाली एक राईट साईडला साधारण प्रौढांमध्ये 1.5 ते 2.25 किलोचं वन ऑफ द हेविएस्ट ऑर्गन इन द बॉडी असतं. तर त्याच्यात मल्टिपल फंक्शन्स असतात. जे लिव्हरचे जे पेशी आहेत ज्याला आपण हिपॅटोसाईट म्हणतो, तर ते बरेच गोष्टी प्रोड्यूस करतात. एक सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे अल्बुमिन म्हणून प्रोटीनचा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे तो लिव्हर बनवतो. सेकंड इम्पॉर्टंट इज जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, रक्त आपलं ज्याच्याने गोठतं, तर त्याच्यातले जे खूप इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स असतात ते लिव्हरचे सेल्स बनवतात. अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे की जे आपण खाद्य खातो त्याच्यातनं जे पण फॅट किंवा चरबीयुक्त खाणं असतं, जे पण तेल किंवा ऑइल बेस्ड किंवा तूप, तर ह्याचं ॲब्झॉर्प्शन, कारण की आपल्याला माहिती आहे की तेल जर आपण पाण्यावर टाकतं ते तरंगतं, तर ते ॲब्झॉर्ब कसं होणार, म्हणून लिव्हर हे खूप असे प्रोटीन्स बनवतं ज्याच्यामुळे हे फॅट जे आपण अन्नात येतं ते ॲब्झॉर्ब करायला मदत करते. तर हे एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे. सेकंड, जे पण आपण नको त्या गोष्टी किंवा चांगल्या नाही आहेत अशा गोष्टी जे आपण प्राशन करतो, कॉमन एक्झाम्पलमध्ये जे अल्कोहोल आपण म्हणतो, तर लिव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. की लिव्हरमध्ये काही एन्झाईम्स आहेत की ते अल्कोहोलला कमी डेंजरस करून ते बॉडीत मेटाबोलाइज करून ते काढून टाकतं. तर हे बेसिक लिव्हरचे काही फंक्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे लिव्हर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीच्या सिस्टमसाठी. अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन लिव्हरचा असतो की तो रिजनरेट म्हणजे तो रिग्रो खूप फास्ट होतो. त्याच्यामुळे त्याच्यात डाऊनसाईड म्हणजे
काळजीची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत लिव्हर 80 to 90% डॅमेज होत नाही आपल्याला कळून येत नाही, कारण की लिव्हरमध्ये रिजनरेशन कॅपॅसिटी खूप छान असते, रिपेरेटिव्ह खूप छान असते. तर जेव्हा आपल्याला ॲक्च्युली लिव्हरचे सिम्पटम्स येतात तेव्हा कधी कधी उशीर झालेला असतो. तर ही एक पण महत्त्वाची बाब आहे यकृत किंवा लिव्हरबद्दल. या लिव्हरशी संबंधित सामान्यतः आजार कुठले कुठले आहेत? एक इन्फेक्शन रिलेटेड, समजा संक्रमण. तर इन्फेक्शन रिलेटेड काय होऊ शकतं, तर कॉमनली आपण त्याला हेपटायटिस म्हणतो. हेपटायटिसमध्ये एक 4 खूप कॉमन व्हायरसेस आहेत ज्याच्यामुळे हे होतं. त्यांचं नाव आहे A, B, C आणि E. तर A आणि E व्हायरस हा युजली दूषित अन्न किंवा दूषित पाणी हे घेतल्याने आपल्याला A आणि Eचा प्रादुर्भाव होतो, लिव्हरवर ते अटॅक करतं. युजली पावसाळ्यात हे कॉमनली बघितलं जातं. आणि मग ह्याचं कॉमन जे आपण लक्षण म्हणतो ते जॉन्डिस. नंतर हेपॅटायटिस B आणि C हे आपल्याला आयदर सेक्शुअली ट्रान्समिटेड किंवा मग इन्फेक्टेड नीडल्स किंवा मग इन्फेक्टेड ब्लड याच्या मुळे आपल्याला हेपॅटायटिस B आणि C हे इन्फेक्शन्स होतात. अजून इन्फेक्शन्स जे लेस कॉमन आहेत त्याच्यात आपण एक मलेरियामध्ये युजली मलेरियाचं जेव्हा कुणाला संक्रमण होतं तर मलेरियाचं बेसिक डेव्हलपमेंट लिव्हरमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मग तो लाल रक्तपेशीमध्ये जाऊन बसतो. अजून सांगायचं म्हणजे एक आपण अमिबियासिस म्हणून आहे, जे कॉमनली आपण दूषित बाहेर जे पण खातो त्याच्याने आपल्याला लूज मोशन्स किंवा डिसेंट्री होते. ते जर ट्रीटमेंट नाही घेतली तर मग तेच आपण त्याला पॅरासाईट म्हणतो, अमिबा त्याचं नाव असतं, ते मग लिव्हरमध्ये जाऊन तिथे त्याचा पस वगैरे होऊ शकतो. तर हे इन्फेक्शन रिलेटेड काही डिसऑर्डर्स आहेत लिव्हरचे. सेकंड इज लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स. जसं आपल्याला पण लठ्ठपणा होतो आपण नीट डाएट नाही केल्यामुळे, तर जसं चरबीचं डिपॉझिशन आपल्या पोटाच्या अवतीभोवती होतं तसंच चरबीचं डिपॉझिशन लिव्हरमध्ये पण जाऊन होतं. त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. तर ते फॅटी लिव्हरचे डिफरंट ग्रेड्स असतात. ग्रेड 1, ग्रेड 2 युजली अनकॉमन म्हणजे कॉमन असतं पण त्याचा एवढा त्रास होत नाही. पण जर ते अनचेक्ड गेलं तर ग्रेड 3, ग्रेड 4 फॅटी लिव्हर होऊन त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नंतर जसं आपल्याला किडनीत स्टोन होतो तसं लिव्हरमध्ये एक छोटा ज्याला आपण पित्ताशय म्हणतो किंवा आम्ही गॉल ब्लॅडर म्हणतो, तर लिव्हरच्या खाली एक पित्ताशय असतं ज्याच्यात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लिव्हरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे की चरबीयुक्त जेवणाला ॲब्झॉर्ब करायला मदत करणं. तर हे जे पण लिव्हर सगळे ज्युसेस बनवतं त्याला ते पित्ताशयात ते स्टोर्ड होतं. पण जर तुमचा डाएट बरोबर नसेल तर ते पित्ताशयात जो त्याचा बाईलचा ज्यूस असतो त्याचे स्टोन्स होतात आणि मग ते स्टोन्स किंवा खडे हे लिव्हरमध्ये एक नळीचं एक सिस्टम असते ज्याच्यामुळे ते सगळे ज्युसेस येऊन इंटेस्टाईन किंवा आतड्यात जाऊन डिस्चार्ज होतात. तिथे जर हे स्टोन डिपॉझिट होऊन आम्ही त्याला एक ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह कावीळ असं म्हणतो, ते एक होऊ शकतं. तर त्याला एक लिव्हर आणि गॉल ब्लॅडरचे स्टोन रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणतो. नंतर खूप इम्पॉर्टंट आहे जे टॉक्सिन्स म्हणजे जे पण तुमच्या बॉडीला हानिकारक आहे. सर्वात कॉमन एक्झाम्पल इज अल्कोहोल. तर अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसऑर्डर्स हे खूप कॉमन आहेत. तर अल्कोहोलमुळे लिव्हरचे जे सेल्स आहेत ते डॅमेज होतात. जसं मी सांगितलं लिव्हरमध्ये रिजनरेशन कॅपॅसिटी खूप चांगली असते, त्याच्यामुळे ते सेल्स परत रिजनरेट होतात. पण नॉर्मल त्याचा जो स्ट्रक्चर असतो त्या हिशोबाने ते रिजनरेट होत नाही. ते विचित्र प्रकारे म्हणजे एका बॉल्स ज्याला म्हणतो गोळ्या प्रकारे ते रिजनरेट होतं. त्याच्यामुळे त्यांचं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर चेंज होतं आणि कालांतराने जर अल्कोहोल रिलेटेड डॅमेज कंटिन्यू झाला तर एक सिरोसिस म्हणून एक आजार होतो ज्याला आपण एंड स्टेज लिव्हर डिझीज म्हणतो, ते होण्याचे चान्सेस आहेत. लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट इज कॅन्सर. तर लिव्हरचे जे कॅन्सर्स आहेत ते काही लोकांना काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि कॉमनली हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि अल्कोहोल ह्याचं जर ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नाही तर हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि अल्कोहोलिक लिव्हर डिझीजचं पण कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. लक्षणं जेव्हा आपल्याला दिसायला लागतात तेव्हा सुरुवातीला कोणत्या चाचण्या केल्या जातात? हां, तर लक्षणाबद्दल मी एक थोडं सांगतो. लक्षण म्हणजे कॉमनली काय होतं की जसं लिव्हरचं फंक्शन एकदा डिस्टर्ब झालं की मग कॉमनली तुम्हाला नॉशिया येतो, म्हणजे उलटीसारखं होणं पण उलटी नाही होणे, वॉमिटिंग होतं, गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस होते, भूक मरणे, भूक नाही लागणे, नंतर लघवीला डार्क येलो
होणे, अजून जर लगेच ट्रीटमेंट नाही घेतली तर तीव्र लक्षणं म्हणजे येल्लो नेल्स होणे, येल्लो आईज होणे, हे खूप कॉमन लक्षणं आहेत. नंतर टेस्ट, तर टेस्टमध्ये सर्वात कॉमन टेस्ट आम्ही म्हणतो त्याला लिव्हर फंक्शन टेस्ट. त्याच्यात टोटल प्रोटीन अल्ब्युमिन, टोटल बिलिरुबिन, ज्याच्यामुळे पिवळेपणा येतो लघवीला आणि आईजना, टोटल बिलिरुबिन आहे. मग एन्झाईम्स आहेत, लिव्हरचे सेल्स एकदा नष्ट झाले की त्याच्यात आतले एन्झाईम्स बाहेर येतात आणि ते बॉडीत डिटेक्ट होतात. तर SGOT, SGPT, अल्कलाईन फॉस्फेटेज आणि गामा GT ह्या 4 प्रामुख्याने एन्झाईम्स आहेत. तर जर लिव्हरचं कोणतंही संक्रमण होतं तर SGOT आणि SGPTचं प्रमाण खूप वाढतं. नॉर्मली ते 50च्या खाली असतं, पण हे 2.5 पट वाढतं, म्हणजे साधारण 200-250च्या पुढे जातं. नंतर अल्कलाईन फॉस्फेटेज आणि गामा GT, असं मी सांगितलं लिव्हरचे गॉलब्लॅडरचे स्टोन्स होतात, तर ते ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे युजली अल्कलाईन फॉस्फेटेज आणि गामा GT वाढतं, SGOT SGPT हे वाढत नाही. तर म्हणजे वाढतं पण तेवढ्या, त्याच्यामुळे आम्हाला कळतं की ऑब्स्ट्रक्शन आहे का लिव्हरच्या डिसऑर्डर आहे. आणि स्पेशली अल्कोहोल रिलेटेड जर काही चेंजेस असतील तर गामा GT हे खूप पाडतं. हे कॉमन लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत. ह्याच्या पुढे जसे तुमचे वेगवेगळे आजार आहेत तसे मग आम्हाला कळून येतं की कोणकोणते टेस्ट करायचे. तर फॉर एक्झाम्पल जसं इन्फेक्शन आहे, जर आपण म्हणालो हेपॅटायटिस होत आहे, आता पावसाची साथ आहे, तर हेपॅटायटिस रिलेटेड कोणते टेस्ट आहेत, तर एक हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E याचे टेस्ट आहेत, ज्याला आपण HAV आणि HEV IgM म्हणतो. ह्या टेस्ट करतो. हे पॉझिटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली त्याला हेपॅटायटिस आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी होते. जसं मी सांगितलं सेक्शुअली ट्रान्समिटेड शेअर्ड निडल्समुळे हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C होतं. तर ह्याच्यासाठी खूप स्पेशलाइज टेस्ट असतात. तर हेपॅटायटिस B साठी एक कॉमन टेस्ट आहे ज्याचं नाव आहे हेपॅटायटिस B SAG, HBsAg किंवा हेपॅटायटिस B सरफेस अँटीजन. ती पॉझिटिव्ह आली की त्याची ट्रीटमेंट पार्ट वेगळा होतो. मग त्याच्याबरोबर त्या लिव्हर कोणत्या स्टेजवर आहे ह्याच्यासाठी हेपॅटायटिस B E अँटीजन, हेपॅटायटिस B E अँटीजन अँटीबॉडीज ह्या टेस्ट असतात. मग हे कळून येतं की ते लिव्हर कोणत्या स्टेजवर आहे, ॲक्टिवली तो डिझीज आहे की तो डिझीज ॲक्टिव्ह नाही आहे. ट्रीटमेंटसाठी मग एक स्पेशल टेस्ट आहे ज्याला कोविडमुळे RT-PCR सगळ्यांना माहितीच असेल. तर RT-PCR एक पद्धती आहे, त्याच्यात HBV व्हायरल लोड म्हणजे हेपॅटायटिस Bचा ॲक्च्युअल व्हायरसचा लोड किती आहे त्या लिव्हरमध्ये ते आपल्याला कळतं. तर तो रिपोर्ट कॉपीजचा नंबर असतो, एक मे बी 20, 30, 1000, 2000, आणि त्याच्यावर मग डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात. ट्रीटमेंट दिल्यावर मग जसं त्याचा फॉलोअप असतो की तो कॉपी नंबर कमी होतो आहे. सिमिलरली HCV जसं हेपॅटायटिस C व्हायरस आहे, तर हेपॅटायटिस C व्हायरस युजली डायलिसिसचे जे पेशंट आहेत ज्यांचे किडनी फेलियर होतो, तर किडनी फेलियरमध्ये त्यांना फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन्स वगैरे लागतात, तर त्या केसेसमध्ये हेपॅटायटिस C व्हायरस युजली पॉझिटिव्ह असू शकतो. त्याच्यात पण स्पेशल टेस्ट म्हणजे एक हेपॅटायटिस C व्हायरस कोर अँटीजन म्हणून टेस्ट असते आणि हेपॅटायटिस C व्हायरस व्हायरल लोड म्हणून टेस्ट असते, आणि त्याच्यावरनं मग ट्रीटमेंट्स तसे चालू केलेले जातात. तर हे प्रामुख्याने थोडे टेस्ट आहेत हेपॅटायटिस रिलेटेड. एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. मनीष, संसर्गामुळे किंवा काही इन्फेक्शनमुळे तुम्हाला काही लिव्हर डिसीज झालेले असतील तर त्यासाठी क्रसनामध्ये कुठल्या चाचण्या केल्या जातात? तर ह्याच्यात कसं आहे की कॉमनली एकदा फर्स्ट टेस्ट जसं मी सांगितलं लिव्हर फंक्शन टेस्ट केली जाते. एकदा लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जर बिघाड आला तर मग ब्लड रिलेटेड आणि युरिन रिलेटेड अशासाठी आपण बिलिरुबिन किंवा बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट ही एक टेस्ट असते. त्याच्यानंतर स्पेशलाइज टेस्टमध्ये जायचं तर जसं तुम्हाला जर खाण्यामुळे जर काही झालं असेल, दूषित पाणी आणि फूडमुळे, तर हेपॅटायटिस A आणि E व्हायरसच्या टेस्ट असतात. तर त्याला आपण हेपॅटायटिस A व्हायरस IgG अँटीबॉडी, हेपॅटायटिस A व्हायरस IgM अँटीबॉडी, हेपॅटायटिस E व्हायरस IgM अँटीबॉडी आणि IgG अँटीबॉडी हे 2 प्रामुख्याने टेस्ट आहेत. नंतर जर तुम्हाला इन्फेक्शन शेअर्ड निडल्स, सेक्शुअल कॉन्टॅक्ट इन्फेक्टेड पार्टनर्समुळे झालं आहे तर हेपॅटायटिससाठी हेपॅटायटिस B सरफेस अँटीजन, E अँटीजन अँटीबॉडी, नंतर कोर अँटीजन, हेपॅटायटिस कोर अँटीजन अँटीबॉडी या टेस्ट असतात. सिमिलरली हेपॅटायटिस C व्हायरससाठी HCV, नंतर HCV अँटीबॉडी, HCV कोर अँटीजन, HCV क्वांटिटेटिव्ह व्हायरल लोड म्हणजे ॲक्च्युअल व्हायरसचा काय लोड आहे त्या लिव्हरमध्ये तो आपल्याला कळून येतो. त्याच्यानंतर जर काही अजून टेस्ट आहेत ते म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हेपॅटायटिस B साठी ट्रीटमेंट घेतले तर ट्रीटमेंट काही काहींना लागू पडते, नाही पडत. तर हेपॅटायटिस B व्हायरसचा एक्झॅक्टली जेनेटिक स्ट्रक्चर काय ह्याच्यासाठी जीनोम स्टडीज आहेत, जसं त्याचा DNA कसा आहे, कुठे काय बिघाड झाला आहे का,
तर हेपॅटायटिस बी व्हायरसचे जिनोम टेस्टिंग आहे, ते एक आम्ही करतो. HCVचं पण एक जिनोम टेस्टिंग असतो, तर ते पण केलं जातं. हे खूप हाय एंड टेस्ट आहेत, पण आपण हे कृष्णामध्ये करतो. अजून एक जे टेस्ट असतात ते फॉर एक्झाम्पल जे लिव्हरचे आपण बायोप्सी करतो, तर लिव्हर बायोप्सीमध्ये पण आपल्याला टिश्यू डायग्नोसिस करून काही टेस्ट लिव्हरच्या बायोप्सीवर पण आपल्याला करायला लागतात आणि त्या पण आपण कृष्णामध्ये करतो. यकृताचा कर्करोग जर असेल तर त्यासंबंधी कुठल्या निदान चाचण्या केल्या जातात? तर यकृताच्या कर्करोगासाठी पहिलं ब्लडमध्ये चाचणी होते आणि मग डायरेक्ट लिव्हरमधनं होते. तर ब्लडमधनं जी एक चाचणी होते त्याचं नाव आहे अल्फा फिटोप्रोटीन. तर अल्फा फिटोप्रोटीन किंवा AFP कॉमन त्याचं नाव आहे. तर जर कर्करोग असेल तर ह्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 10 पट किंवा 20 पट वाढते. याच्यामुळे आपल्याला कळून येतो. सेकंड इम्पॉर्टंट इज आम्ही FNAC म्हणतो किंवा फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी. तर त्याच्यात काय असतं की सोनोग्राफीमध्ये समजा एक पर्टिक्युलर तुम्हाला कर्करोगमध्ये युजली काय होतं की एक पर्टिक्युलर गाठ असते. ती गाठ भरपूर गाठी असू शकतात किंवा एक पर्टिक्युलर गाठ असू शकते. तर जी सोनोग्राफी किंवा CT स्कॅनवर आम्हाला कळते आणि मग आम्ही एक सुई त्या गाठीत टाकतो आणि त्याच्यातनं थोडं त्याच्यात गाठीतलं पाणी काढतो आणि स्लाईड्सवर मायक्रोस्कोपच्या खाली बघतो. मग त्याच्यावरनं आपल्याला कळतं की नॉर्मल जे सेल स्ट्रक्चरपेक्षा जर वेगळं असेल, कॅन्सरचे एक पर्टिक्युलर गुणधर्म ते आम्हाला सेल्समध्ये कळतं मायक्रोस्कोपच्या खाली, त्याच्यामुळे कॅन्सर आहे की नाही कळू शकतो. सेकंड आहे जे आपण बायोप्सी. तर बायोप्सी म्हणजे नीडल, जरा मोठी नीडल असते, त्याच्यातनं आम्ही ॲक्च्युअल टिश्यूचा तुकडा काढतो. लिव्हरबद्दल, यकृताबद्दल एक सांगायचं म्हणजे त्याच्यात ब्लड सप्लाय खूप जास्त असतो. त्याच्यामुळे कॅन्सर एका ठिकाणी जरी झाला असेल, समजा स्तनाचा कॅन्सर झाला असेल, लंग्सचा कॅन्सर झाला असेल किंवा प्रोस्टेटचा, गर्भपेशीचा कॅन्सर झाला असेल, तर तो लगेच यकृताकडे पसरू शकतो. तर कॅन्सर कोणताही 2 प्रकारचा असतो. एक प्रायमरी म्हणजे त्याच अवयवाचा कॅन्सर आणि एक सेकंडरी म्हणजे दुसरीकडे झालेला कॅन्सर त्या अवयवात जाऊन बसलेला आहे. तर युजली जेव्हा प्रायमरी कॅन्सर असतो तेव्हा एक गाठ असते. तर हे बायोप्सीमध्ये आपण बायोप्सी करून आपल्याला परत त्याच्यावर टेस्ट केल्या जातात, ज्याला आपण नॉर्मल हिस्टोपॅथॉलॉजी टेस्टिंग म्हणतो. मग एक IHC म्हणून टेस्ट असते, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, जी हाय एंड टेस्ट आहे हिस्टोपॅथॉलॉजी बायोप्सी रिलेटेड. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की विशिष्ट प्रकारचा कोणता कॅन्सर आहे. हा प्रायमरीबद्दलचा भाग झाला. सेकंडरीज म्हणजे आता जर दुसरीकडनं कुठून कॅन्सर येऊन यकृतात जाऊन बसला आहे तर तो मल्टिपल त्याचे छोटे छोटे नोड्युल्स आम्ही म्हणतो, एक नसून ते मल्टिपल भरपूर असतात. न त्याच्यातलं कोणता एक मध्ये आम्ही त्याची बायोप्सी घेतो आणि तो कुठून पसरला आहे. कारण की कधी कधी काय होतं, कॅन्सर प्रायमरी ऑर्गनचा गुप्त असतो पण लिव्हरमध्ये सिम्टम्स येतात. म्हणून त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी तो कोणत्या ऑर्गनमधनं आलेला आहे तर आम्ही IHC या टेस्टमधनं वेगवेगळे मार्कर्स असतात, जसं ब्रेस्टचे मार्कर्स असतात ज्याला आपण ERPR म्हणतो. असे प्रत्येक ऑर्गनचे वेगवेगळे मार्कर्स असतात. ते कळून आपल्याला हे पण कळू शकतं की मेन कॅन्सर कुठे आहे लिव्हर सोडून. यकृताशी संबंधित हे लाईफस्टाईल डिसऑर्डर कुठले आहेत आणि त्यासाठी काय चाचणी आहे? तर लाईफस्टाईल डिसऑर्डर कॉमनेस्ट जेव्हा आपल्याला डोक्यात येतं तो आहे डायबिटीज. तर डायबिटीजमध्ये युजली 20 ते 30% लोकांमध्ये जर अनकंट्रोल्ड असेल तर लिव्हरमध्ये आपल्याला डिस्टर्बन्सेस लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये दिसून येतात. तर एक कॉमन जसं मी सांगितलं आहे फॅटी लिव्हर. तर फॅटी लिव्हरमध्ये काय होतं, जे हेपॅटोसाइट्स किंवा लिव्हरचे सेल्स असतात त्याच्यात फॅटचं किंवा चरबीचं डिपॉझिशन होतं आणि त्याच्यामुळे लिव्हरची साईज वाढते. एकदा लिव्हरची साईज वाढली की त्याचे फंक्शन्स कॉम्प्रोमाइज होतात. फंक्शन्स कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे की जसं मी सांगितलं की तुमचं फॅट ॲब्झॉर्प्शन डाएटमधलं ते थोडं इम्पेअर होतं, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स चालू होतात. सेकंड लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स इज अल्कोहोल कॉमन कन्झम्पशन आता खूप वाढलेलं आहे. आम्ही पण ते आमच्या केसेसमध्ये बघत आहोत. तर अल्कोहोलमध्ये काय होतं, तुमचे सेल्स खूप डॅमेज होतात आणि ते रिजनरेट होत राहतात. पण इफ ॲट ऑल एक पर्टिक्युलर जसं मी सांगितलं अल्कोहोलचं लिव्हरचं रिजनरेशन कॅपॅसिटी खूप चांगली असते, पण कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. जर नाही थांबलं तर मग ते एंड स्टेजमध्ये जातं. म्हणजे जसं एक सिरोसिस म्हणून डिसऑर्डर आहे ज्याच्यात लिव्हरचं पूर्ण आर्किटेक्चर बिघडतं आणि लिव्हरच्या सेल्सचे पूर्ण फंक्शन्स डिस्टर्ब होतात आणि ते फंक्शन्स डिस्टर्ब झाल्यानंतर मग ते हळूहळू आयदर कॅन्सरकडे जाऊ शकतं किंवा एंड स्टेज लिव्हर डिझीजकडे जाऊ शकतं. तर हे कॉमन गोष्टी आहेत लाईफस्टाईल रिलेटेड. मग ह्याच्यात टेस्ट कोणत्या, तर टेस्ट फॉर एक्झाम्पल आपल्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये तुमचे बिलिरुबिन खूप वाढून असतं. SGOT SGPT नॉर्मल राहतं, पण GGT
हे अल्कोहोल रिलेटेड जर असेल तर GGT खूप वाढलेलं असतं. थोडं आर्किटेक्चर चेंज झाल्यामुळे ऑब्स्ट्रक्शन येतं, म्हणून अल्कलाईन फॉस्फेटेज हे वाढलेलं असतं. जसं मी आधी सांगितलेलं की लिव्हरच्या फंक्शनमध्ये तो क्लॉटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट हेल्प करतो. लिव्हर ब्लड क्लॉटसाठी जे पण इम्पॉर्टंट प्रोटीन्स लागतात ते बनवतं. त्याच्यामुळे एक टेस्ट आहे ज्याला आपण प्रोथ्रॉम्बिन टाईम म्हणतो. तर ते प्रोथ्रॉम्बिन टाईम टेस्ट केल्यावर नॉर्मल व्हॅल्यू युजली 12 ते 14 सेकंद असते, पण ती वाढून 18 सेकंद किंवा 25 सेकंडच्या पलीकडे जाते. तर ह्या पेशंट्सना जर कुठे इजा झाली तर ब्लिडिंग पटकन थांबत नाही, तर मग ह्यांना मग विटॅमिन Kचे इंजेक्शन्स किंवा अजून काही सप्लिमेंट्स लागतात. तर हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स. एका सामान्य व्यक्तीला आपलं यकृत चांगलं आहे की नाही किंवा ते त्यात काही बिघाड तर झालेला नाही आहे ना कालांतराने, हे जाणून घेण्यासाठी जर काही टेस्ट करायचे असतील तर त्या किती गरजेचं आहे किंवा किती महत्त्वाचं आहे? तर ॲटलिस्ट 35 वर्षानंतर एकदा तुमची लिव्हरची सोनोग्राफी आणि म्हणजे होल ॲब्डोमन सोनोग्राफी, पण लिव्हर आणि गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियास त्याच्यात इन्क्लूड झाले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याच्यात एक 8 प्रामुख्याने घटक असतात ते करणं गरजेचं आहे. एकदा ते नॉर्मल असेल तर मे बी तुम्ही वर्षातनं एकदा ह्या टेस्ट करू शकता आणि ह्याच्यावरनं तुम्हाला साधारण कल्पना येते की तुमची काय सिच्युएशन आहे लिव्हरची. आणखी एक गोष्ट डॉक्टर, लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा यकृताशी संबंधित किंवा लिव्हरशी संबंधित काही इन्फेक्शन होऊ नये यासाठी वेगळ्या काही टेस्ट असतात का? तर लहान मुलांसंबंधित इन्फेक्शन रिलेटेड नाही, पण काही सर्टन डिसऑर्डर्स आहेत जे फक्त लहान मुलांना होतात, ज्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतो. तर ह्याच्यात कसं आहे की जसं मी सांगितलं की लिव्हर प्रामुख्याने खूपशा गोष्टी बनवतं आणि ब्लडमध्ये ते सर्क्युलेट होतात आणि सर्क्युलेट होण्यासाठी एक त्याची ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम असतो. जसं मी सांगितलं नळ्या असतात, पण छोट्या मुलांच्यात काय होतं की काय काय वेळेला आम्ही त्याला स्टोरेज डिसऑर्डर्स म्हणतो की ज्या गोष्टी बाहेर जायला पाहिजेत त्या बाहेर जात नाहीत काही प्रोटीन डेफिशियन्सीजमुळे, आणि त्याच्यामुळे त्यांचे लिव्हरची साईज खूप जास्त वाढते. मग ह्याच्यासाठी ट्रीटमेंट्स खूप हाय एंड आहेत आणि काही ठिकाणी ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही आहेत. तर हे एक स्टोरेज डिसऑर्डर्स छोट्या मुलांच्यात खूप कॉमन आहेत. अजून एक काही रेअर डिसऑर्डर्स आहेत ज्याला आपण एक विल्सन्स डिझीज म्हणून आहे की ज्याच्यात एक पर्टिक्युलर घटक आहे तो कॉपर आपण म्हणतो, तो वाढून येतो लिव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे लिव्हर किंवा डोळे ब्रेन ह्याला पण त्रास होऊ शकतो. अजून त्याचे एक प्रायमरी बिलियरी सिरोसिस म्हणून एक प्रकार असतो जे नळ्या सगळे बाईल किंवा जे ज्यूस आहे लिव्हरचा जो ट्रान्सपोर्ट करतो, तर त्या नळ्यांचं डिस्ट्रक्शन होतं, त्याच्यामुळे पण छोट्या मुलांना त्रास होऊ शकतो. डॉक्टर मनीष, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.